नमस्कार मंडळी, राम राम. मी प्रथमेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आपण चाललो ते म्हणजे मुंबईतील आगमन आहे गणपती बाप्पांचं, ते पाहण्यासाठी. पण विषय असा आला आहे की आज मेगा ब्लॉग असल्यामुळे भरपूर ट्रेन खूप लेट आहेत. वाजलेत 12 आणि खेतोडीचा राजा जो निघालेला आहे त्याला पाहण्यासाठी आपण होतो ते म्हणजे चिंच पोलीस स्टेशनला. आणि चिंच पोलीस स्टेशनला आपल्याला भेटतो की नाही ते पाहू, कारण आपल्याला आज खूपच लेट झालं आहे. तर खेतोडीचा राजा भेटतो की नाही आपल्या नशिबात आहे की नाही, दर्शन ते आवर्जून पहा. आणि आपला टाईम एकदम परफेक्ट होता आणि चिंचपोळी स्टेशनच्या बाहेरच आपल्याला गणपती बाप्पांनी दर्शन दिलेलं आहे. तर तुम्ही आवर्जून दर्शन घ्या मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आहे तो म्हणजे खेतोडीचा राजा 2026. चिंचपोकळी स्टेशनला उतरून आपण जसं खालती आलो तसंच आपल्याला भेटलं म्हणजे तो म्हणजे राजाचा दरबार, म्हणजे लालबागचा मेन एंट्रेस. तिथे आता आपण उभे आहोत. तर समोरच एक गणपती येतो आपला, तो आपल्याला पाहायला भेटतो. कोणता गणपती आहे ते आवर्जून पाहू. आणि आपण पुढे जाऊ ते म्हणजे कैरोड साईडला. तिथे आपल्याला ज्ञानसंकुल आणि परेड वर्कशॉपला जायचं आहे. तिथं आपल्याला अनेक गणपती पाहायला भेटतील. तर पहिले ह्या गणपतीचा आपण बघूया कोणता गणपती येतो समोरून आपल्याला. मुंबईतले आगमन सुरू झाले आहेत आणि त्यासमोर आपल्याला पाहायला भेटतो ते म्हणजे मुंबईचा सम्राट. आणि मुंबईच्या सम्राटासाठी मुंबईकरांची गर्दी प्रचंड अशी पाहू शकतो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि अनेक जण मुंबईच्या सम्राटाला पाहण्यासाठी आलेले आहेत. भरपूर असा क्राऊड, अतोनात असा क्राऊड मुंबईच्या सम्राटासाठी. कडक मूर्ती मोडले बाई, कडक. त्याची संपूर्ण मुंबईत ख्याती असा तो म्हणजे काळ चौकीचा महागणपती. आणि महागणपतीचं आगमन होता सगळ्या मुंबईकरांची सगळे कॅमेरे वरती आले. आणि महागणपतीची उभी अशी मूर्ती आपल्याला पाहायला भेटली. ती म्हणजे काळ्या चौकीच्या महागणपती.